4-5 वर्षापासून गुडघ्याचा त्रास. काय काय त्रास होता चालताना वगैरे? नाही, चालताना चालता येतं, पण असं वाकडं चालत होतं. तुम्ही गुडघ्याचा त्रास किती वर्षापासून चालू झाला? 4-5 वर्ष. 4-5 वर्षापासून झाला, बरोबर. आणि आपल्या हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली तुम्हाला? ते यांच्यामुळे मिळत, मुलामुळे. अच्छा अच्छा. हे कारण हे येत जात होते, मला अगोदर माहीत नव्हतं. आणि ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर किती फरक पडला आहे चालणं? नाही, आता समजत ते 1 महिन्यानं, कारण तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही ना. पण आता काहीतरी फरक पडला असं ना, 70%, 20%? नाही, 25% पडला आता, कारण पाय टेकायला लागलो मी. पूर्वी पाय टेकत नव्हतं. आणि ह्या पायाचा दुसऱ्या पायाचा पण काही त्रास तुम्हाला? याचा पायाचा जे आहे तो ऑपरेशनचा, हे हाड आहे ना, ते इकडे असतं. आणि हा पाय सरळ करा, करा हा पाय सरळ करा, वरती घ्या. खांद्याचा किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? 3 वर्षापासून त्रास आहे. उजवा खांदा होता का डावा खांदा? उजवा. उजवा खांदा. काय काय त्रास होतो का जॉईंटमध्ये दुखू लागला. हो, तर काय त्रास होतो जॉईंटमध्ये? जॉईंट अशी इथं असं दुखत होता. हात वरती जायला नाही जात नव्हता, हात वरती नाही. बरोबर, हो. मागं जात नव्हता नाही आणि वरती पण होत नव्हता. नाही. आता ऑपरेशनच्या अगोदर त्याच्या ऑपरेशनच्या नंतर किती फरक आहे तुम्हाला? म्हणजे तरी 75% फरक पडला. 75% पडले. रात्री जे दुखत होतं तुम्हाला झोपताना वगैरे, तो त्रास गेला का आहे अजून? गेला, पण थोडा इथं जॉईंटमध्ये थोडा आहे. 75% गेल्यासारखं आहे. आणि आपल्या हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली तुम्हाला इकडे? कोणाकडनं माहिती मिळाली अशी? आम्हाला ह्या काय डॉक्टरांकडे आपल्याला जायचं आहे, हॉस्पिटलचं नाव नाही, ऐकलेलं. आम्हाला सह्याद्रीमध्ये गेलतो आम्ही. ते मग मोठ्या सरचा पत्ता सांगू लागले. मग त्या ॲड्रेसवर आम्ही पाहत इकडं आलो आम्ही. बरं. तुम्हाला हॉस्पिटलचा अनुभव कसा वाटला? चांगला वाटला. हॉस्पिटल कसं वाटलं? चांगलं. छान. स्टाफबद्दल एकदम चांगला वाटला. मी पुष्पा रामचंद्र कवळे, रायनार चायगाव, तालुका मैकर आणि जिल्हा बुलढाणा. रहिवासी चायगाव आहे. आम्ही औरंगाबादमध्ये आलो, सह्याद्रीमध्ये आलतो. सह्याद्रीमधून आम्हाला एक ॲड्रेस सांगितला. ॲड्रेस सांगता आम्ही दोघंजणं ॲड्रेसवर आम्ही स्वामी समर्थ श्रीपाद जोशी या दवाखान्यात आलो. आम्ही आल्यानंतर आम्हाला भरती केलं. भरती केल्यानंतर आम्हाला 1 दिवस अन्न न पाणी घेता आम्ही दवाखान्यात म्हणजे ऑपरेशन करायला हजर झालो. आम्हाला 12 वाजता डॉक्टर आले ते तपासायला. आमची BP जरा जास्ती होऊ लागली. दुसऱ्या रोजी कमी झाली आणि मग आमचं ऑपरेशन सुखात झालं.